ग्रामस्थ नायगाव कोतवाल यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आज 3रा दिवस होता. या दिवशी टंकार सेवा महाराज सावित्रीताई खुबे आजच्या अन्नदाते या ठिकाणी रामलाल भालचंद्र शेटपुरे व काकासाहेब रामलाल शेटपुरे व काकासाहेब यांच्या स्मरणार्थ देण्यात सापडला हरी साठविला हरीजी हृदय मंदिरी. साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. थोडा पीस त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोन दे उरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीतपनि मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवधरार्थावतारं कलंकांक तेजोदे कामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजियो गिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं. शुक्लं ब्रह्म विचार सार परमा
माध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भयदां जग्यन्धकारपहा हस्ते स्फटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरिहु क्लेश विकार महिम्न पारं ते परम विदिशो यद् सदृशी सुचिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरम् अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गुणम् ममापेशस्तोत्रे हरनिर्भवाद परिकर जिते ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सगळे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सामर्थ्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गंगा गिरीच्या सामर्थ्याने गंगा गिरीच्या संकट जाई माता जय जय गंगा जय जय गंगा जय जय Goda
स्मरे विठ्ठलाला जय जय गंगागिरी 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 जय जय गंगागिरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो जे स्वामी तुक या देवा यावरी नकरावा अवहेरू साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सगळी झार झाला सफल व्यापार. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी पोरं जे पळून राहिले ना यांना कुठे तरी थांबवा बरंच वेळचे पळून राहील कुणीतरी एक जण सांगा होईल ते काय अडचण नाही. सर्व संतांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो. कीर्तनाला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र दहिगाव बोलका या दहिगाव बोलक्याच्या पुण्य परिसरामध्ये पुण्यभूमीमध्ये साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी बाबांच्या अनंत कृपेने राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या अनंत कृपेने परमपूज्य ब्रह्मलीन श्री गुरु महंत स्वामी श्री नारायणगिरीजी बाबांच्या अनंत कृपेने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट महंत गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी बाबांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आणि कृपेने सुरू असलेला आणि समस्त ग्रामस्थ दहिगाव बोलकेकरांच्या अथक परिश्रमातून योगदानातून सुरू असलेला हा सुंदर सोहळा. या सोहळ्यातील आजच्या 4 क्रमांकाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. सुंदर मंडप आहे. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. सर्व कलाकार टाळकरी वारकरी मंडळी सर्व सुंदर आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी महाराज तुळशीवाले आई इकडे सर्व मान्यवर माझ्या माता मावल्या सर्वांच्या चरणावर इकडे सगळे माझे ज्येष्ठ वारकरी टाळकरी. खरं तर आपलं कौतुक करायला पाहिजे दहिगाव बोलकेकरांचं की आपल्या कीर्तनाला हा मंडप कीर्तनकाराच्या मागचा गच्च वारकऱ्यांनी भरलेला आहे. बऱ्याच ठिकाणी टाळी वाजवली म्हणून धन्यवाद तुम्हाला. तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी टाळकऱ्यांची खूप तुटवडा आहे. दिगंबर पाटील खूप तुटवडा आहे परंतु आपल्याकडे भरपूर टाळकरी आहे. भरगच्च टाळकरी आहे. ही संतांची आपल्यावरती असणारी कृपा आहे. आपल्या अंतःकरणातला परमार्थाबद्दलचं प्रेम आहे आणि म्हणून ही गच्च भरलेली सगळीच वारकरी दहिगाव बोलका पंचकृषी लौकी अजून बोजडे अजून होतं का बोदेगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच वारकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाला गोड अशी गाण्याची साथ करणारे आमचे सन्मित्र आदरणीय हरिभक्त परायण आपल्या या परिसरामध्ये तरुण पिढीमध्ये ज्यांनी परमार्थामध्ये वेळ द्यायचा ठरवला आणि आपला वेळ देतात योगदान देतात आदरणीय हरिभक्त परायण नाही भोंग्याचा आवाज कमी करला होता तू घुमतोय साऊंड चला होता थोडा कमी करा भोंग्याचा. आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके रोहितजी महाराज खटकाळे त्यांना विशेष धन्यवाद. अत्यंत गोड चाल केले रोहित दादा खूप सुंदर. रोहित दादा महाराजांच्या श्रोते जागृत आहे आणि जागृत श्रोते असलं म्हणजे कीर्तन करायला अजून चांगलं वाटतं की नाही. आणि म्हणून रोहित महाराजांना विशेष धन्यवाद आहे. आदरणीय हरिभक्त परायण बाळासाहेबजी महाराज आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप सुंदर अशी साथ त्यांना केली. खूप सुंदर आपला आवाज आहे. तुम्हाला विशेष धन्यवाद. सुरुवातीला विना ज्यांनी घेतला होता त्यांनाही विशेष धन्यवाद. खूप गोड सुरुवात केली. सर्वच आता ज्ञात अज्ञात परिचित सर्वच वारकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आपण सर्व पितृतुल्य आहात ज्येष्ठ आहात. आपल्या सर्वांच्या नावाचा परिचय नाही म्हणून मी जरी कोणाचं नामोल्लेख घेतला नाही तुम्हाला अजिबात रुसू नका. मी तुमच्या सगळ्यांची नावं घेईन. देवा शपथ खोटं सांगत नाही. मी सगळ्यांची नावं घेईन. फक्त मला प्रत्येकाने एक तारीख द्या म्हणजे मी ध्यानात ठेवेन. हा झाला विनोद. विनोदाने घ्या विनोदाने सोडून द्या. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पखवाजाच्या सेवेसाठी आपल्या गावातील सर्वच मान्यवर त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित आदरणीय हरिभक्त परायण आदित्यजी महाराज सातपुते त्याचबरोबर सूरजजी महाराज शिंदे आणि जे सुरुवातीला वाजवत होते आदरणीय आकाशदादा त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आपल्याच गावचे रत्न आहेत. परिसराचं वैभव आहे.
परंतु आज माझ्याबरोबर उपस्थित सारोला बेटाचे ज्येष्ठ वादक मृदंग वादक आदरणीय हरिभक्तपरायण परमेश्वरजी महाराज भारत ते माझ्याबरोबर या ठिकाणी आले आणि म्हणून आकाशदादांनी अत्यंत मोठं मन करून त्यांनी उठून पाहुणे कलाकार आहेत म्हणून त्यांना वाजवण्याचा जे हे केलं, खर तर याला मन मोठं लागतं आणि ते आहे सगळ्यांच्याच आपल्या मंडळींचं आहे. तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर सर्वच मान्यवर मंडळी आहेत, तिकडे ज्येष्ठ आहेत, चोपदार महाराज आहेत. आता कोण राहिले? साऊंड वाले दादा, तुम्हालाही विशेष धन्यवाद. खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ओम साई श्री साई चैतन्य मंडप साऊंड सिस्टीम पिंपळवाडी, तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. खूप गोड साऊंड आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हे कीर्तन पाहायला मिळेल. दोन्ही चॅनल युट्यूबचे, एक आपल्या दादांचं आहे, साऊंडवाले दादांचं आहे आणि एक तुमचं आहे. म्हणजे काय नाव आहे तुमचं चॅनल? आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र. अरे वा, आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलचे त्यांना दादा धन्यवाद. तुमचं काय नाव? साईनाथ भाऊ. साईनाथ भाऊंना विशेष धन्यवाद. सुंदर साऊंड आहे, उत्तम व्यवस्था आहे, तुम्हाला विशेष धन्यवाद. एकदा गावकऱ्यांना विशेष धन्यवाद देतो. खूप चांगली व्यवस्था आपण केलेली आहे. दहीगाव बोलकेकरांनी मन प्रसन्न केलं म्हणून आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठलाला महाराष्ट्र भूषण कणकाई बोलवा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चार चरणाचा अत्यंत उत्तम गोड जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला मार्गदर्शित करतात की भगवान परमात्मा आपण हृदयात साठवलं पाहिजे. जर देव हृदयात साठवला नाही तर जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही, उपयोग होणार नाही. देव हृदयात साठवल्याचा फायदा काय होईल तर संसारात आपल्याला सुख मिळेल, जीवनमुक्त अवस्था मिळेल. ज्यांनी ज्यांनी देव हृदयात साठवलं महाराज त्यांना मिळालं काय? महाराज सांगतात त्यांची सरली धार झाला सफल व्यापार. का? कारण हरीच हातात आला, जगाचा मायबाप हातात आला. तो परमपिता आहे, परमात्मा आहे, विश्वाचा मायबाप आहे. एकदा तो मिळाला की कुठली चिंता शिल्लक राहत नाही. चिंताच नाही, महाराज म्हणतात तर काही शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही उरवून दे उरी, त्यांची सरली धार झाला सफल व्यापार. व्यापार सफल होतो फक्त भगवंताला हृदयात साठवावं लागतं. त्याच्यासाठी पैकी एक या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाचं जीवन हे सुखाच्या दिशेने वाटचाल करतं. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पहा, मला पैसे देऊन आणले, तुम्ही सगळे फुकट येईल. मी खोटं बोलणार नाही. 9च्या काट्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा कीर्तन करणार नाही. सर्वांगाचे कान करून माझ्याकडे पाहत राहा, माझ्याकडे लक्ष ठेवा, तरच कीर्तन कळेल, नाही तर कीर्तन कळायचं नाही. या मृत्यू लोकात जीव जन्माला आला की तो सुखाच्या दिशेने प्रत्येक जीव धावपळ करतो. तुम्ही मी आपण सगळे सुखाच्या दिशेने धावपळ करणारे आहोत. आपल्या प्रत्येकाला सुखाची अपेक्षा पण आहे. इथं बसल्यापैकी मी जर विचारलं कोणाला दुःख हवं तर कोणीच सांगणार नाही मला दुःख पाहिजे. मज लागी ज्ञानोबा म्हणतात की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणाला वाटत नाही की आपल्याला दुःख व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला सुख व्हावं. बरं, सुख व्हावं असं फक्त वाटत नाही तर सुखासाठी आपले प्रयत्न सुद्धा सुरूच आहे. प्रयत्न सुरू आहे की नाही? म्हणजे दिवसाची रात्र, रात्रीचा तुमचं पाठ असलं तर बोला, अजिबात लाजू नका. दिवसाची रात्रीचा, हाडाची रक्ताचं परफेक्ट पाठ आहे तुमचं. मला माहिती तुमचं तेच चाललेलं आहे. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढा, रक्ताचं पाणी, गोल्याचं वाटोळं, वाटोळ्याचं गोल, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, दोघांची आपल्या डोक्यात. हे सगळं जे चाललं हे सुख प्राप्तीसाठी चाललं. प्रत्येकाचा विचार सुखाचा आहे, सुख मिळावायची अपेक्षा आहे आणि सुखासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहे. हा मुद्दा माझा संपला, हा थोडा बाजूला ठेवा, हा तुम्हाला कळाला सुद्धा. आता माझा दुसरा मुद्दा आहे. जसं सुखासाठी आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे आणि सुखासाठी जसा आपला प्रयत्न आहे, तसं इथं बसलेल्या धर्म मंडपातल्या माणसांपैकी मला सगळ्यांना एक प्रश्न आहे की किती लोकांचा प्रयत्न जसा सुखासाठी आहे, किती लोकांची इच्छा जशी सुखाची आहे, तशी किती लोकांची इच्छा देव प्राप्तीची आहे? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? किती लोकांची इच्छा देव प्राप्तीची आहे? तुम्हाला उमजत ना मी बोललेलं? मी मा काही काळा पांढर करू तुमच्या पुढे? करू का मा काही करू का? समजत तुम्हाला? मला सांगा किती लोकांची देव प्राप्तीची इच्छा आहे? अहो नाही महाराज, देव प्राप्तीची कशाची इच्छा? संसाराची इच्छा आहे, सुख मिळावं एवढीच इच्छा आहे, देव प्राप्तीची इच्छा नाही. ऐका माई बापांनो, लिहून घेऊन जा. जर तुम्ही सुखासाठी प्रयत्न करत असाल आणि सुखाची तुमची इच्छा असेल
पण त्याच्याच उलट जर तुमची देव प्राप्तीची इच्छा नसेल तर तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही, हे तुम्ही लिहून घेऊन जा. तुम्ही म्हणाल महाराज इतकं कठोर कशासाठी बोलता? कठोर नाही, सत्य बोलतो. सत्य हे कठोर असतं, सत्य बोलतो, कारण सुख मिळणार नाही. महाराज म्हणाले सुख दुसरीकडे नाहीच, मिळेल कसं? सुख सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. देवाशिवाय दुसरं कोणी सुख नाही. जर सुख पाहिजे असेल तर तेने सदा आपुला तो एक देव करुणी घ्या, कधी कशाशिवाय? देवाशिवाय सुख मिळणार नाही, कारण सुख फक्त आणि फक्त त्याच्याकडेच आहे. आणि जिथं आहे तिथं आपण सापडलं पाहिजे. एक उदाहरण खूप सुंदर आहे, मी तुम्हाला सांगतो, फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा. 7 ते 9 आपल्या कीर्तनाचं टायमिंग आहे आणि मग पावसाची वाट पाहून सोयाबीन पार मान टाकायला लागली, म्हणून पाणी लावायचा निर्णय घेतला. स्प्रिंकलर बांधून दिलं, स्प्रिंकलर लावून दिलं, काही वावरात स्प्रिंकलर लावलं, कमी पडलं म्हणून काही दोन्ही पाणी भरायचं ठरलं. मोटर दुपारी चालू केली, 2 वाजता मोटर चालू केली. तुम्हाला मी बोललेलं कळतं, लक्षात ठेवा. 2 ला मोटर चालू केली, 7 वाजता कीर्तन आहे, 6:30 ला मोटर बंद करायची ठरलं आणि 2 ला मोटर चालू केल्यानंतर पाणी चालू झालं. पाणी चालू झालं, 6 वाजले, 6:30 वाजले, 6:45 वाजले. इकडून आवाज यायला लागला, कीर्तनाला चला, महाराज आलेले आहे, कीर्तनाची सुरुवात होणार आहे. 6:45 वाजता त्यांनी मोटर बंद केली आणि मोटर बंद करून कीर्तनाच्या दिशेने निघणार तर चिखलाचे हात तिथे बांधावरती असे धुतले आणि बांधावरती धुवून गाडीवरती येऊन बसला. गाडीला किक मारली, गाडीला किक मारून ऍक्सिलेटर फिरवला, इकडला ऍक्सिलेटर फिरवला आणि ऍक्सिलेटर फिरवल्या त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? येत्या वेळी घरून रानात येत्या वेळी त्याच्या बोटामध्ये 1 तोळ्याची अंगठी होती, आता जाते वेळी ती अंगठी नाहीये. त्याच्या लक्षात आलं, पण अंगठी कुठंतरी पडली हे त्याला कळालं. कळाल्यानंतर त्याने काय केलं की त्याने सगळ्यात पहिलं काम हे केलं, गाडीला किक मारून तसाच गावात आला. 6:30 पावणे 7 वाजले होते आणि 6:30 पावणे 7 वाजल्यानंतर गावात आला. त्याने गावात गाडी उभी केली. एक पोल होता, त्या पोलला लाईट लावलेला होता, त्या लाईटच्या खाली त्यांनी गाडी उभी केली. माती चापसायला लागला. अशी जवळजवळ त्यांनी 10 मिनिटं माती चापसली. आणि माझ्यासारखा मित्र आला, त्याला म्हटलं राजा काय करतो रे? तो म्हटलं काय नाही बाबा, अंगठी पडली 1 तोळ्याची. मित्राला वाटलं अंगठी 1 तोळ्याची आहे, हरवली, एवढं सोपं नाही, ₹1,00,000 भाव आहे, नुसताच बोबाटा चालला, कमी होणार व्हायचा तपास नाही, पण ₹1,00,000 भाव आहे, अंगठी हरवली. मित्राची पाहायला सुरुवात केली, दोघंही पाहायला लागले. जवळजवळ दोघांनी अर्धा तास अंगठी पाहिली. इकडे कीर्तन जवळजवळ संपत आलं आणि मग तो नंतर आलेला मित्र त्याला म्हटलं भाऊ नेमकं पडली कुठं? म्हणजे पडलेली जर आपल्याला कळालं ना तर ही माती आपण सगळी गोळा करू, एका गोणीत भरून घरी घेऊन जाऊ. तो आपल्या घरी चाळीत बैस ना, माती सापडून जाईल अंगठी तुझी. तो म्हटलं काय गंमत अशी झाली, अंगठी मी दुपारी पाणी लावायला गेलो, रानात गेलो आणि 2 वाजता रानात गेलो, मोटर चालू केली, पाणी बिणी भरणं झालं, कीर्तनाला यायचं म्हणून गडबड केली. तर गडबडीत कीर्तनाला निघालो आणि निघाल्यानंतर जेव्हा हात घेतला तेव्हा 6:30 वाजता पावणे 7 वाजता माझ्या लक्षात आलं माझी अंगठी पडली. मग मला जेव्हा लक्षात आलं माझी अंगठी पडली तेव्हा तिथं पडला होता अंधार वावरात. मग मला वाटलं अंधारात सापडायची नाही म्हणून उजेडात येऊन पाहून राहिलो. तुम्हाला सापडलं की नाही? कमीत कमी दृष्टांत सापडला ना? मला सांगा त्याने किती सापडली म्हणजे त्याला अंगठी सापडत? हो बोला ना, किती सापडलं म्हणजे त्याला अंगठी सापडत? अहो त्याला नाही सापडणार का? कारण तिथं पडली नाही. तिथं पडली नाही म्हणून त्याला ते एखाद्या वेळी दुसऱ्याची सापडत, दिगंबर पाटील, एखाद्या वेळी दुसऱ्याची सापडत, पण त्याची नाही. का? कारण त्याची तिथं पडली नाही. ऐका, आमचं प्रपंचात तेच चाललं, जिथं सुख नाही तिथं माती चापसायचं काम चाललं आपलं, आणि जिथं पडलंय, जिथं आहे तिथं शोधायला जायचा आपला तपास नाही. आहे कुठं? तिकडं पंढरपूरला. पंढरपूर किती जण जातात पंढरपूरला? तुमचं माग पुढं सरकण्यातच कीर्तन संपत काय हो? बऱ्याच बाया इतक्या मनसोक्त गप्पा आणून राहिल्या, 10 काय कुठं लग्नाला आल्या का काय, काही कोणाला मार्ग नाही. 10व्याच्या कीर्तनात बसल्यात माया, इतकं मनसोक्त गप्पा चालल्या, त्यांच्या अजिबात लक्ष नाही त्यांचा.
इतके गप्पा मारायचं तर डायरेक्ट पंक्तीलाच यायचं. मग काय थोड्यासाठी काय 8:30 पावणे 9 यायचं, घरून निघायचं आणि डबे घेऊन यायचं शिवाय उद्याच्या लापशी न्यायला. सारा तास एकूण तिकडून फिरून 1 तास मिळतो. त्याच्यात तुमची एवढी बडबड ऐकायची. बडबड ऐकायला आलो की तुम्ही शांततेत ऐका जरा, थोडं शांत व्हा, थोडं शांत व्हा. गेलं आपलं आयुष्य. आता काय घरचे वैतकलेत आपल्याला. आता हे वय झालंय आपलं. अजूनही परमार्थ जर नाहीच करायचं म्हणलं मग करायचं तरी काय? कधी कवर करायचं काय? आमच्या सारख्याच्या 2 व्हीलर वरून 4 व्हीलरच्या गाड्या झाल्या तरी तुम्हाला उमजून आलो काय? अजून काय करावं? याच्यापेक्षा काय बोलावं काय? याच्यापेक्षा आता आम्ही गुरुवारी बाबांचे शिष्य आहेत. महंत श्री गुरु रामगिरी बाबांचे शिष्य, नारायणगिरी बाबांचे शिष्य आहे. त्याच्यामुळे आम्ही बोलणार तर खरं बोलणार. इतके बदल झाला तरी तुमच्यात जर बदल होत नसेल तर उपयोग काय? विठाला विठाला पंढरपूरला किती लोक जातात? इकडून 13 बायांनी हातवर केला. 13-14 बाया आहे, 10-12 माणसे. बरोबर असू द्या. पंढरपूरला जाणारी एवढी माणसं आहेत बरं का. पंढरपूरला इतकी माणसं जातात. मला सांगा पंढरपूरला गेल्याने काय मिळतं? आनंद मिळतो. पंढरपूरचा देव पाहिला की आनंद मिळतो. पंढरपूरचा देवच नाही, चंद्रभागाबाई पाहिली तरी आनंद मिळतो. आणि पांडुरंगाचा कळस पाहिला तर मोक्ष मिळतो. तुका म्हणे मोक्ष देखील कळस पाहिला की मोक्ष मिळतो. पंढरीला गेलो पाहिजे त्याच्यासाठी. आणि पंढरपूरला जाण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागतो. 365 दिवस आपल्या प्रपंचासाठी आहे. वर्षामध्ये 365 दिवस आहे. आता या 365 दिवसात किती लोक प्रपंच किती दिवस किती प्रपंच करतात आणि किती दिवस लोक परमार्थ करतात? मला सांगा बरं. तुम्ही किती दिवस परमार्थ करतात? किती दिवस प्रपंच करतात? महाराज 365चे 365 दिवस आम्ही प्रपंच करतो. परमार्थ करायला वेळ नाही. त्याच्यातले फक्त 15 दिवस काढा आणि चला गंगागिरी बाबा बरोबर पंढरपूरला. पंढरपूरला चला. पंढरीचा देव सुख देण्यासाठी उभा आहे. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. तू चैतन्याचा बॉक्स आवाज बंद कर. साऊंड आवाज बंद कर. उभा आहे, सुख देण्यासाठी उभा आहे. फक्त त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. पण तो जात असताना मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आयुष्य वर्षभर प्रपंच करा, थाटून करा. 15 दिवस पंढरीची वारी करा. वर्षभराच्या पुण्याचं बरोबरी करते पंढरपूरची वारी. फक्त वारी वारी सारखी झाली पाहिजे. कळतं का तुम्हाला मी बोललेलं? वारी वारी सारखी झाली पाहिजे. म्हणजे कशी? वारीचा नियम आहे रोहित दादा. काय? गात जागा. हा वारीचा नियम आहे बरं वारकरी. गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा श्री विठ्ठला, प्रेम मागा श्री विठ्ठला, विठ्ठला गात जागा. हमारीच नियम आहे. पण आता तो नियम बदलला. आता नियम काय झाला? झालं साहेब, तुम्ही नियोजन करता, तुम्हाला माहिती आहे गंगागिरी बाबांच्या दिंडीमध्ये खूप धावपळ करतात. खूप नियोजन असतं सगळं. 2000 लोकसंख्या असते दिंडीमध्ये. दिंडीचा नियम आता बदलला. आता 21व्या शतकातली दिंडी म्हणजे खात जागा. काही पट्टे निवळ पंक्तीपटाने. निवळ पंक्तीपटन म्हणजे नुसते खायसाठी दिंडी देत. तुम्ही अजिबात त्यांना आज पेच नाही. ज्ञानोबरायांच्या बरोबर जर तुम्ही कधी समजा ज्ञानोबरायांना वाटी लावण्यासाठी गेलेत पंढरपूरला, आळंदीला,
आळंदीतून पंढरपूरला निघलेली दिंडी ज्ञानोबरायांबरोबर खूप गर्दी राहते. एवढी गर्दी असते की माणसाला चालावं लागत नाही, आपोआप माणसं चालतात, एवढी गर्दी. पण ती गर्दी ज्ञानोबरांची बरोबरची पुण्यातून बाहेर सासवड पर्यंत, सासवडच्या पुढे बरेचसे लोक 10% 15% लोक घरी निघून येतात. ते घरून निघून येतात म्हणजे काय मोकळ्या हातात नाही येत, ते गोण्याच्या गोण्या टाचून घेऊन येतात. काय बिस्किट पुढे. ते पुण्यामध्ये वाटणारे खूप असतात, तिथे सगळे बिस्किट पुढे टाची मागं निघून येतात. फक्त बिस्किट पुढे गोळा करण्यासाठी दिंडीत, अशी दिंडी करून चालणार नाही. आणि मला एक कळत नाही लोकांना खाण्याचं तरी काय लय नाद लागला काय लय खाते तो खातात का माझ्या घरचं नाही खाती. पण मग परमार्थ करायचा, प्रपंच करायचं म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला नियम असतो. खाण्याचा अजिबात म्हणजे तुम्हाला सांगतो, आता हे तरी 7 ते 9चं कीर्तन आहे म्हणून तुम्ही इतके फ्रेश बसलेले. 9 ते 11चं जर कीर्तन असलं 9 ते 11 तर 9 ते 11च्या कीर्तनात तर आपल्याला असं वाटत आपला 13वा आहे का काय. इतकी बेकार काम आहे. 9 माणसं 11 बाया, याच्यापेक्षा पुढे माणसं राहतील. आता तर हे वातावरण खूप सुंदर आहे नाही तर. आणि तुम्हाला सांगतो मागची एकादशी मी कीर्तन केलं, माझ्या समोर एकदम बसला 9 ते 11 कीर्तन रोहित दादा. शाबुदाण्याची खिचडीची पंगत झाली सचिन महाराज. ती एक जण समोर बसला होता, येणच झाला काहीतरी तर त्याला ठसका केला, त्याच्या नाकातून शाबुदाना उडाला नाकातून. मला कळत नाही खाण्याची काही पद्धत राहते की नाही. मला काय पंगत पुढं पळून चालली का शाबुदाना पुढं चालला निघून काय नाही. पण नुसतं आपलं मिळालं म्हणून नुसतं खात राहायचं, नुसतं पोटात घालीत राहायचं नाही. थोडा आसपेस असला पाहिजे. परमार्थ करा, प्रपंच करा, दोघांना नियम आहे. महाराजांनी सांगितलं म्हणून बोलतो युक्त आहार विहार. महाराजांचा नियम आहे, नेम इंद्रियासी सार नाही का. नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार. महाराजांनी सांगितलं की शरीराला नियम घाला, मग तुमचा प्रपंचही गोड होईल, तुमचा परमार्थ सुद्धा सुंदर झाल्यावर राहणार नाही. इतका सुंदर की तो देवाला आवडेल. विठ्ठला विठ्ठला प्रपंचामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराने नियम घालून दिला, नाथांनी नियम घातला, त्याचा परिणाम पहा ना किती सुंदर आहे. अहो निळोबा तर म्हटले इतका सुंदर संतांचा प्रपंच झाला, इतका सुंदर झाला की जगाचा मायबाप संतांच्या प्रपंचामध्ये येऊन राबला. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. देव संतांच्या घरी नांदला. नांदणं कळतं का तुम्हाला? नांदणं कळतं की नाही? महिला मंडळ आता राहिलं नाही, ते जुन्या बायांना माहिती असेल, नवीन पोरीला नाही नांदणं कळायचं. नांदणं म्हणजे खूप राहिलं नाही, म्हणजे काय कुठे गेलं नाही, ते इथंच आहे. फक्त पूर्वी सुना नांदायच्या, आता तुम्ही तुमचंच म्हणा, मला काय नाही. आता म्हणजे तुम्ही आपलं मनातल्या मनात का म्हणा. आता गेलो नाही. नांदणं म्हणजे होतं काय नांदणं म्हणजे बाबा जुना काळ होता. ऐका लक्ष द्या, जुना काळ होता. 10, 12, 15 वर्षाच्या पोरीचं लग्न होऊन जायचं. त्यावेळी लग्न करण्याची, लवकर करण्याची पद्धती होती. आणि मग ते लग्न करून गेली की पोरगी लग्न करून गेली की सासरला गेली, ते आईच्या घरी माहेरला तिला 10 वाजल्याशिवाय उठायची सवय नसायची. आणि ती एकदा सासरला गेली का सासरला गेल्यानंतर सासूबाई पहाटे 3 वाजता पहाटे 3लाच उशाला यायची आणि पहाटे 3 वाजता येऊन म्हणायची उठे. उठल्या का शेण करतो हा बाप करील का? अगं
पाणी तुझी आई भरील का, दळण कोण तुझा बाप दळील का, असं म्हटलं की त्या पोरीनं थरथरल्या अंगाने उठायचं आणि काम करायला झोपायचं. याला काय म्हणतात? याला म्हणतात नांद, याला म्हणतात सासुरवास. हा जसा तुम्ही सहन केला. अहो किती सासुरवास, अक्षरशः तुम्हाला सांगतो चहा करून पियची सुद्धा मुभा नव्हती. चहा तुम्ही ऐकता का? चहा करून पियची मुभा नव्हती. चहा खरं सांगा तुम्ही, माझ्यासारखा नका बोलू. आई होती की तुम्हाला चहा करून पी? अहो पाहुणे जर आले, पाहुणे तर पाहुणे आले तर म्हातारीला विचारावं लागायचं, आते हो आत्या पाहुणे आले. म्हातारी म्हणायची किती जण आहेत? मग त्यांना सांगायचं 2 जण आहेत. मग 2 सांगितले का म्हातारीने पिठी उघडायची. पिठी उघडायची म्हातारीने. पिठी उघडून 2 चमचा साखर द्यायची, 1 चमचा फक्की द्यायची. फक्की तवा फक्की होती, आता चहा पावडर झाली ती. 1 चमचा फक्की द्यायची, 2 चमचा साखर द्यायची, कर म्हणायचं चहा. मग पहा तुम्ही 2 माणसं येतं, 2च वाट्या साखर, मायबाप 3री वाटी साखर. कमून नाही माहिती का? 3री जर दिली आणि 1 कप चहा जर जास्त झाला आणि सून जर तो चहा पिली तर किती नुकसान आहे. बाबा बाबा पहा काय सासुरवास, एवढं सासुरवास होतं मला. हा सासुरवास सहन काय? आमच्या आजोबा सांगायचे, बाबा जर कधी बाजारला गेले तर 1 लिटर गोड तेल आणायचे आणि ते 1 लिटर गोड तेल आणलं का म्हातारीच्या हातात द्यायचे. आणलं का म्हातारीकडे द्यायचे आणि म्हातारीला सांगायचे, बाय महिनाभर गेला पाहिजे बरं का. किती दिवस? आता किती दिवस जाते? आता तर नका काढू म्हणा महाराज, आता कुठे घेऊन बसले. 1 लिटर गोड केलं महिनाभर. मग ती म्हातारी सुद्धा तितकं चिकाटीचा संसार करणारी होती. म्हणजे म्हातारीनं बाटली घ्यायची, तिला असं बुच्चन लावायचं. बरं बुच्चन म्हणजे काय, त्याला आट्या बिट्या होत्या का? उगा अशी काडकी राहायची, नाही तर कांसाचं गुटी राहायची, त्याला कागद गोंधळायचं आणि त्याच बुच्चन. आणि ती बाटली म्हातारीने जीव लावून पिटीत ठेवून द्यायची. मग तुम्ही पहा म्हातारीचं सामान जवळजवळ सगळं पिटीत राहायचं. गोड तेल पिटीत, खोबरेल तेल पिटीत, चहा पावडर पिटीत, साखर पिटीत, गुळ पिटीत, शेंगदाणे पिटीत, कुरड्या पिटीत, शेवया पिटीत, अजून काय राहायचं पिटीत, डाळी दुळी पिटीत, साड्या पिटीत, पैसे पिटीत, सोनं. जवळ जवळ म्हातारीचं सामान सगळं कुठं राहायचं? म्हातारी फक्त पिटीत बसत नव्हती बा, नाही तर जवळ जवळ सामान सगळं पिटीत राहायचं. एवढं सगळं. आणि मग काही म्हटलं का म्हातारीला विचारायचं. आपले घर खाटल्याचे होते. आपले म्हणजे 30-30, 25-25 माणसाचे कुटुंब, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आपण सगळे एकत्र राहायचो. ते एकत्र राहण्यामध्ये सिस्टीम एक होती. 25च्या 25 माणसाला 1 भाजी बनायची. 2-2 आणि 3-3 भाज्याची पद्धती नव्हती. हे आपल्याकडे आता अलीकडे आलं, आता अलीकडे आलंय. हे पूर्वी नव्हतं हे काहीच. मग सगळ्याला मिळून 1 भाजी, एवढं मोठं पातेला ठेवायचं आणि सगळ्यांना एकत्र भाजी बनायची. हे 2-2, 3-3 भाज्याची पद्धती आता आल्या. आता आपल्याला घरामध्ये 4 जण जर भाऊ असले ना, पहिला जर समजा 7ला जेवायला, 6ला जेवायला आला आणि जेवता जेवता एखादा जर म्हणलं ना आपल्याला नाही आवडली भाजी, तर त्याची मंडळी लगेच म्हणते तुम्ही 5 मिनिटं बसा, तुम्हाला लगेच दुसरी करते. त्याच्यामुळे 4-4 भाज्या झाल्या. माझा त्याचा परिणामच झाला. पहिला जर 6ला जेवायला आला तर दुसरा 7ला यायला लागला, दुसरा 7ला आला, तिसरा 7:30ला येतो, तिसरा 7:30ला आला तर चौथा 9ला येतो, चौथा 9ला आला तर 5ला आणायला जावं लागत. चाल भाऊ घरी, नको तमाशा घालू गावाला, नको घालू तमाशा, चाल गावात सप्ताह चालू आहे. तेवढं आपलं एकच जण पाडीशील ना तो काय, तो पण मला घे काय बाबा. हे सगळं कुठं बिघडलं? हे सगळं कुठं बिघडलं? जिथं वडीलधाऱ्यांचा आदर करायचा आम्ही बंद केलं तिथं बिघडलं. आमचं परिवार एकत्र होता, सगळ्यांना मिळून भाजी एक होती, भाजीला तेल कमी होतं. किती तेल? फोडणीचं म्हणजे सगळं काम पुरी सुरीने करायचं. 25 माणसाचं कालवण एवढं मोठं पातेलं आणि ते सगळं चिराचरीचं काम पुरी सुरीने म्हणजे सुनांनी करायचे. आणि फोडणी द्यायला कोणाला हाक मारायची? आई म्हातारीला हाक मारायची, आत्यो चल फोडणी द्यायला. मग ते म्हातारीचं थाटलंय वेगळं, असं पीठ उघडायची, ती परत ते बाटली घेऊन यायची आणि ते चुलीच्या जवळ आल्यानंतर मग ते काठी टाकून द्यायची, ते बाटलीचं बुच्चन काढायचं. बरं ते म्हातारीनं बुच्चन काढत आणि म्हातारीचे 2-3 झोखंडे जायचे. मग ते झोखंडे तिचे जायचे तरी सोनांना बोलले, आता मला चुलीत घाली का कंदी लावून येणं येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. म्हातारी म्हणायचे मग सोना गपचूप सहन करायच्या. आई बापाच्या तोंड आठवायच्या, चेहरा आठवायच्या आणि सासूरवास सहन करायच्या. म्हातारीनं फोडणी द्यायला बाटली घ्यायची. 25 माणसाचं कालवण आहे मायबा. 1 लिटरच्या बाटलीचं म्हातारी बुच्चन काढायची आणि वेव कॉक लावायची. कॉक दिसतो का सगळ्यांना? वेव कॉक लावायची, बाटली पालती करायची पातेल्यात. किती लोकांचं कालवण आहे बोला ना?
25 माणसाचा कालवण आहे. म्हातारीने हे कॉक चालू करायचा. हा कॉक चालू झाला, तेलाची धार खाली पातेल्या टिकली, कवर उभा बस. 25 माणसाच्या कालवणाला तेल वगळीवर होतं, वगळीवर. पण कालवणाचं वैशिष्ट्य होतं 25 माणसं एका पंक्तीत जेवायला बसत होते. एका पंक्तीत जेवायला बसत होते. हे एकत्रितपणाचं वैशिष्ट्य होतं. आमच्याकडे गरिबी खूप कमी होती, पण आदर मात्र जिवंत होता. आदर संपला, श्रीमंती भरपूर वाढली. श्रीमंती वाढून करता काय? बैठकीत घेऊन पोरगा म्हाताऱ्याला 2-3 वेळा उतरून खाली टाकतो. करता काय श्रीमंतीला? त्या करायचं काय? 4 लोकात बसल्यानंतर पोरगा म्हणतो आमचं म्हातारा इतक्या येड्याने करताना त्याला असं उचलून टाकतो. एकदा मला कळत नाही, आपण जर आपल्या बापाचाच आदर करायचा बंद केला, आपण जर आपल्या आईचाच आदर करायचा बंद केला, समाज आपला आदर कोणत्या दिशेने करील? कोणत्या नजरेने समाजाने आपला आदर करावा आपल्याला असं वाटतं. गावामध्ये खूप हुशारकीनं हिंडण्यापेक्षा आपल्या बापाची घाण घरी बसून स्वच्छ करणं याच्यात मोठा पुरुषार्थ आहे. लक्षात ठेवा, आपल्या आईची घाण स्वच्छ करणं याच्यात मोठा पुरुषार्थ आहे. समाज, मनुष्य, माणसं व्हायला तयारच नाही. माणसं माणुसकीला काळीमा कसा फासता येईल अशा पद्धतीने वागायला लागली. एक घटना आहे, आता एक घटना घडली. त्या घटनेमध्ये 2 पोरं एका म्हातारीला, जर म्हातारी वारली तर तिचा अंत्यविधी चालू केला. अंत्यविधी करताना त्या म्हातारीच्या कानात 2 होते सोन्याचे. ज्याच्या घरात ती म्हातारी राहत होती त्या पोरांनी ते दोन्ही काढून घेतले. हे खोटं नाही सांगत तुम्हाला, राजस्थान मधली घटना आहे. युट्यूब मी व्हिडिओ तुम्हाला प्रदर्शित देतो, पाहायला भेटेल कुठं ना कुठं. तर त्या पोरांनी कानातले काढून घेतले. म्हातारीची अंत्यविधी चालू झाली, आंघोळ निवळ झाली. म्हातारी तिरडीवरती बांधायला घेतली, तेव्हा त्या दुसऱ्या भावाने पाहिलं की म्हातारीच्या कानातले नाहीये. त्याने तिथंच भांडण चालू केलं. तो म्हणे म्हातारीच्या कानातले कुठे? बरं, असे गुपचूप नाही, सगळ्यांसमोर भांडण चालू केलं. म्हातारीच्या कानातले कुठे? आणि ते कानातल्याचा हिशोब मला लागत. हे हसण्यासारखं नाहीये. गावातले लोक म्हटले की तू बाजूला हो, म्हातारीचा अंत्यविधी करू दे. त्याला काढून दिलं. पुढचं ऐका, तुम्हाला हसू येईल पण हृदय हेलवणारी घटना अशी आहे की त्याला काढून दिल्यानंतर तो जिथं सरण रचलं होतं की त्या सरणावरती जाऊन बसला. तो म्हणे म्हातारीच्या कानातलं एक मला द्या, एक त्याला द्या, तेव्हा म्हातारी मी जाळून देईन. याला माणूस म्हणतात का? हे माणूसपणाचं लक्षण आहे वाटतं आपल्याला? अरे 6 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, 3 वर्षाच्या पोरीवरती अतिप्रसंग करावं वाटणं, तिच्यावरती वाईट नजर टाकून तिच्यावरती वाईट प्रसंग करावं वाटणं, याला माणूस पण म्हणतात का? माणूस पण म्हणता येईल? किती नीचपणाचं लक्षण आहे महाराज, किती नीचपणाचं, नालायकपणाचं लक्षण आहे. इतक्या हलकटपणाच्या लक्षणाला देवाने जन्मालाच कसं घातलं असेल असा मोठा प्रश्न पडतो. इतकी तर माणसं, मग याला माणूस म्हणायचं कसं? एक मला मंगेश पाडगावकरांचं एक काव्य वाचताना खूप सुंदर शब्द वाचायला मिळाले, तुमच्या समोर गाऊन दाखवतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, या जगामध्ये माणसं भरपूर दिसतात पण दिसून चालायचं नाही, ते सगळी माणसं नाहीत. म्हणून मी गर्दीत उभा राहून माणसांना शोभतो. त्यांचे शब्द असे की आसवांना मोल ना राहिले, आसवांना मोल ना राहिले, हुंदक्या बोल ना राहिले, करतील तुझ्या राखेचा बाजार रे माणसा, माणसात माणूस ना राहिले, कोलाहळात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही धर्म देवळे सर्व धुंडोनी आलो, भिंती पल्याड त्याच्या माणूस शोधतो मी, काळ्या उभ्या गवाडा गाणे खरीदणाऱ्या, येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी, माणूस शोधतो मी. ऐका या कलियुगाची गाथा, किती सांगू आता, स्वतःचे घर भरतो ज्याचे हाती सत्ता, कष्टाने घाम गाळून गरीबाचा झिजतो माथा,
कष्टाने घाम गाळून गरिबाचा झिजतो माता, हा न्याय आता तू दे विठाबाई माता. कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं, आता तरी तू सावध हो रे, पांडुरंगाला वचन विडा दे. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. माणसात यावं लागेल बर का. माणूस म्हणून दिसून चालायचं नाही, माणसासारखं वागावं लागेल. आणि ते माणसासारखं ज्याला वागायला जमतं त्यालाच खरा परमार्थ जमतो. विठाला परमार्थ फक्त एका अंगाने पाहू नका, परमार्थ हा वेगवेगळ्या अंगाने पाहायला पाहिजे. मंदिरात बसून भजन करणं हा जसा परमार्थ आहे, भगवंताच्या नामाची माळ जपणं हा जसा परमार्थ आहे, कीर्तनात उभा राहणं, कीर्तन श्रवण करणं, अन्नदान करणं, द्रव्यदान करणं, या सगळ्या गोष्टी जशा परमार्थाचं लक्षण आहे तसे परमार्थाचे अजून लक्षण आहे. आपल्या या मातीमध्ये एक सुपुत्र जन्माला आला, ज्या 2019 मध्ये ज्या या मातृभूमीसाठी ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, सुनील दादा वलटे. 2019 साली त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि प्राणाची आहुती देताना त्याला प्रपंच आठवलं नाही, परिवार आठवलं नाही, त्याला फक्त एक आठवलं की हे दुश्मन आहेत आणि हे माझ्या मातृभूमीकडे जर वाईट नजर घेऊन पाहत असतील तर हा प्राण गेला तरी चालेल, पण यांना मी सोडणार नाही. आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन, आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी जर त्यांनी आपला प्राण दिला असेल आणि त्यांनी एक दिवस सुद्धा देवाची आठवण काढली नसेल तरी सुद्धा मी खात्रीशीर सांगतो ते दुसरीकडे कुठेच नाही, ते भगवंताच्या चरणाजवळच गेले. त्याला मातृभूमीची सेवा आणि परमार्थ म्हणतात. कारण मरावा कोणालाच वाटत नाही, जगावं प्रत्येकाला वाटतं, पण मातीचं रक्षण करणारा तो सैनिक म्हणतोय, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर ही माने काम ने न झुकने दिया, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानतन साथियों, कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. वयाच्या 16व्या वर्षी घर सोडणारा भगतसिंग आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याला फाशी शिक्षा झाली. संसदेतला बॉम्बस्फोट असेल, जनरल डायरची हत्या असेल, भगतसिंगाला वयाच्या 23व्या वर्षी फाशी शिक्षा सुनावली मायबाप. आणि तो भगतसिंग ज्यावेळी फासावरती चालला त्यावेळी रडत नव्हता, त्यावेळी ते रडत नव्हता, त्याच्या तोंडावरती हसू होतं, डोळ्यात हसू नव्हते पण चेहऱ्यावरती हसू होतं. आणि हसणारा भगतसिंग हसत हसत फासाकडे चालला. त्यावेळी तो इंग्रज अधिकारी भगतसिंगाला म्हणतो, ए भगत, ए भगत, अरे फासावरती चालला असणार आहे तू, फासावरती चालला, आता मरशील, आता श्वास बंद होतील तुझे, काय हसतो रे तू. त्यावेळी भगतसिंगाने दिलेलं उत्तर मायबाप हृदयात धरून जा. भगतसिंगासारखा देशभक्त, भगतसिंगासारखा भक्त, भगतसिंगासारखा संत होणे नाही. भगतसिंग त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगतो, ए गोऱ्या कातडीच्या इंग्रजा, ए गोऱ्या कातडीच्या इंग्रजा, मला फासावरती जाण्याचं दुःख नाही, मातृभूमीसाठी मरतो याचा आनंद आहे. याच्यापेक्षा काय परमार्थ असतो? परमार्थ पाहण्याची दृष्टी लागते. गाडगे बाबांनी गाव स्वच्छ करण्याचं अभियान हातात घेतलं.
तर त्यांनी गाव स्वच्छ करताना कोणाला विठ्ठल म्हणा असं म्हटलं नाही. ते म्हणायचे, त्यांचं भजन होतं प्रसिद्ध भजन, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, नाही का? प्रसिद्ध भजन आहे. हे भजन करता करता गाडगे बाबा परमार्थ करायचे. पण ज्यांना जमत नसेल त्यांना आग्रह धरत नव्हते की म्हणा, त्यांना आग्रह धरायचे की स्वच्छता करा. स्वच्छता केला तरी सुद्धा त्याच्यात परमार्थच येते म्हणायचे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा उघडल्या. तर शाळा उघडत असताना त्यांनी दुसरा तिसरा कुठलाच विचार केला नाही. आपल्या प्रपंचाची रांगोळी केली, पण तुमच्या आमच्या शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. मला माहिती नाही कर्मवीर भाऊराव पाटलांनी कधी देवाला मानलं की नाही, मला माहिती नाही त्यांनी कधी गणपती बसवला की नाही, मला माहिती नाही कधी त्यांनी देवाची पूजा केली की नाही, मला माहिती नाही ते देवाला मानत होते की नाही. पण मी अशी कितीतरी माणसं पाहिली की जे कर्मवीर भाऊराव पाटलांना देव मानतात. याला परमार्थ कोणचं म्हणतात? हा परोपकाराचा परमार्थ आहे. परमार्थ हा वेगवेगळ्या अंगाने पाहता येतो, तो आपल्याला पाहता आला पाहिजे. मग ज्या दिवशी ती नजर आपल्याकडे येईल त्या दिवशी आपण परमार्थाच्या अधिकारी बनतो. परमार्थाच्या अधिकारी विठाला 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 परमार्थाच्या अधिकारी बनण्यासाठी भगवंताला आवडावं लागतं. देवाला आवडण्यासाठी त्याचं भजन करावं लागतं. आणि देवाला आवडण्यासाठी आपण जर त्याचं भजन करायला लागलो ना तर देव 100% आपली दखल घेतो. मग तो काय करतो माहिती का? महाराजांनी प्रमाण दिलं, मागे पुढे उभा राहिले सांभाळीत, आलिया आघात निवारा या. फक्त त्याला तुमचं भजन आवडलं पाहिजे. आणि भजन ते भावापासून जर केलं तरच आवडतं. महाराज म्हणाले, गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुकारे, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. त्याला काही लागत नाही, त्याला तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. मग तुम्ही कसंही म्हणा, माणसं आता बेसूर म्हणायला घाबरतात. बसल्या बसल्या विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटलं की लोकांना असतात आपला स्वर बेसूर आहे, कसं गायचं. लाजू नका, भजन मोकळ्या मनाने करा, अंतःकरणापासून करा. देवाला आवडतं. देव राग पाहत नाही, स्वर पाहत नाही, लय साऊंड सिस्टीम सुंदर आहे ते पाहत नाही, तो पाकवाजा लय गोड वाजतो बा ते पाहत नाही. त्याला ते काहीच लागत नाही. त्याला नाही, त्याला अंतःकरणातला भाव लागतो. आणि तो भाव तुमच्याकडे असेल तर देव तुमच्या जवळ आहे, लांब नाही. मला सांगा, शबरी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकली होती? शबरी शबरी माहिती तुम्हाला? तुम्हाला शबरी माहिती का? वाहन आहेत का पायात तुमचे? वाहन आहेत? नाही माहिती? अंदाज मरते ते नसलं माहिती, हे सांगा मला. अरे ओ सांभा कितने आदमी तेरे. कोणते पिक्चरचं डायलॉग आहे? तुम्हाला माहिती? अजून अजून एक पिक्चर तुम्हाला सांगा. आता हे सगळ्यांना माहित आहे. उरात भरलं वार. कोणते पिक्चरचं गाणं म्हणलो नाही भाऊ अजून, एकच शब्द. कोणते पिक्चरचं माहिती आहे तुला? आता आता हे सांगा बरं, आता हे सांगा. हरिपाठात किती अभंग आहे? पिशा आणल्या का? शिरा नाही आला, पिशा आणल्या का? अरे कमाल. खूप सत्य चालले हो. खूप गंगागिरी बाबांचा आदर्श घेतला तुम्ही. देणे को अन्नदान, अरे पण लेणे को हरिनाम पुढे. तिथं देणे को अन्नदान चाललंय, लेणे को हरिनाम पाहिजे ना. ज्ञानोबराच्या हरिपाठात अभंग किती हे जर आपल्याला माहिती नाही, हे जर माहिती नाही, गाणी बरी माहिती 10 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी आलेला शोले पिक्चरचा डायलॉग आपल्याला आठवतो. ज्ञानोबराच्या हरिपाठात अभंग किती ते आठवत नाही. कमाल झाली राव. मग तर खूप मजा चालली आपली. काकडा कोणत्या महिन्यात राहतो? मरावून तुमच्याच पोटाला जन्म हो.
खरंच आहे रामकृष्ण आहे रे भाऊ, खरंय. कसं काय व्हायचं सांगा, किती 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 सांगायचं, किती परमार्थ सांगायचा असं मध्ये कळत. किती सांगितलं, हा कार्तिक महिन्याच्या आता झालं फुटला पेपर तो. आता कोणी म्हणून राहिलं इकडून कार्तिक, इकडून 2-4 जण म्हणले, तिकडून 2-4 जण म्हणले, चाललं. मला काय म्हणायचं ऐका बरं का, हे कीर्तनाच्या बाहेरचं बोलतो पण 1च मिनिट घेतो आणि पुढे चालतो. आपल्याला जर एखादा प्रश्न आपल्या धर्माबद्दलचा विचारला, हरिपाठात किती अभंग आहे, तर न चुकता प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघला पाहिजे महाराज हरिपाठात 27 अभंग आहे. हे चुकीचं आहे का बरोबर आहे? जसं गाणं सांगताना आपण लाचलो नाही, एका झटक्यात सांगितलं सैराट पिक्चर मधलं गाणं आहे, तसं अभंग विचारलं सांगता आले पाहिजे की नाही? तुकोबरायचं वैकुंठ गमन कोणत्या तिथीला झालं असं विचारलं तर सांगता आलं पाहिजे की नाही? नाही आलं पाहिजे ना. कमाल झाली राव तुमची. तुम्ही हे सगळं अभ्यास करून मग कीर्तनात बघा. नित्य उगा पंक्ती आणू नका सणासण. पंक्ती आणणारे कितकं पण आले तर कितकं पण गेले उद्धार कधी होईल? सांगून ना ऐकून काय कोणाचा उद्धार होतो? आपला जर हित होत नसेल तर ह्या गोष्टी कशासाठी आहे? हे काय गावाला पैसे जास्त झालं म्हणून वाटायचं काम चाललं काय तुमचं? सप्ताह कमिटी पैसे जास्त झालं नाही, अहो काहीतरी आपला फायदा झाला पाहिजे याच्यात. माणूस बाहेरून येतो, आपल्याला जर काही सांगत असेल तर घेता आलं पाहिजे. ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरी बाबा म्हणायचे, आपण म्हणायचे कीर्तन असं केलं पाहिजे की कीर्तनातून काहीतरी समाजाला घेता आलं पाहिजे. आणि देवाचं नाव असं घेतलं पाहिजे की पुढच्या माणसाला एकदा तरी भगवंताचं चिंतन करावं वाटलं पाहिजे. देवाचं असं नाव घेतलं पाहिजे. मग आपण जर आपल्या जर इतका मोठा खर्च करून जर गावकरी एकत्र येऊन एवढ्या गोष्टी करत असतील तर या साऱ्या छोट्या गोष्टी आहे. 2-3 गोष्टी माझ्या घेऊन जा, या सगळ्या माझ्या नाही. ते ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरीजी महाराजांना स्मरून सांगतो, श्री गुरु रामगिरी महाराजांचा प्रसाद म्हणून घेऊन जा. आपल्या गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये दर शनिवारी हनुमान चालीसा चालली पाहिजे. चालत असेल तर आनंद आहे. आणि आपल्या घरातला प्रत्येक लहान लेकरू हनुमान मंदिरात आपण आणून घातलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, हनुमान चालीसा चालली पाहिजे प्रत्येक घराला. दुसरी गोष्ट पुढे ऐका, आपल्या घरामध्ये ज्येष्ठ मंडळींनी संध्याकाळी उगा कुटाराट्या करण्यापेक्षा हरिपाठाचं पुस्तक घेऊन रोज संध्याकाळी आपल्या घरात हरिपाठ झाला पाहिजे. होईल का नाही? आपण ते करता करताच चाललं, पार सोनाला पार तिनं खाऊक ठेवू गेलं. काय बाबा तुला हे शिकवलं का, तो आईने तुला ते शिकवलं का, चाललं तेव्हा चढा का आपला. विशिष्ट वेळेमध्ये परमार्थाकडे जागृत व्हा, परमार्थाकडे वळा. परमार्थ सोडून जगाच्या पाठीवर तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका, तो त्याच्याशिवाय कोणी सोडवणार नाही. म्हणून त्याच्या नादी लागा, त्याच्या भजनाला लागा. एकदा की त्याच्या भजनाला लागलात की तुम्ही त्याला आवडाल. तुम्ही जर त्याला आवडलात तर तुमच्या हृदयात येईल. आणि एकदा की तुमच्या तो हृदयात आला, मग महाराज सांगतात ज्याच्या हृदयात आला त्यांचं काय झालं. आपण त्याच्या दुसऱ्याच त्यांची सरली त्यांची सराली त्यांची सरली त्यांची येरझार संपली. म्हणजे येणं आणि जाणं संपलं. येणं जाणं संपवणं म्हणजे जीवाचं आद्य कर्तव्य आहे. येणं जाणं म्हणजे कुठं कीर्तनाला येणं घरी जाणं नाही, तर मृत्यू लोकातून येणं आणि मृत्यू लोकातून जाणं. हे मनुष्याला करता करता आता मनुष्य वैतागलेला आहे. फक्त आपण मायेने ग्रासलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण खरंच वैतागलो. जगद्गुरु तुकोबराय मायेच्या परी गेले, बाहेर निघले आणि तुकोबरायला कळालं की आपण खरंच येण्या जाण्याला ग्रासलो. म्हणून तुकोबराय देवाला भांडले, किती वेळा जन्माया नित्य व्हावे पजित
देवा अरे किती वेळा जन्माला यायचं बाबा, सांग तरी एकदाच, नाही का? किती जन्म झाला फेरा, गणित नाही जीता तारा, पडिलो आवती भोवरा, बहु तोरा ओळखिया. किती जन्म झाला फेरा, महाराज किती वेळा जन्माला यायचं देवा, अरे कधीतरी सांग या मुक्त याच्यातून जीवन मुक्त कसं व्हायचं. मग जीवन मुक्त होण्याचा मार्ग देताना संतांनी सांगितलं की एकदा पंढरपूरच्या वारीत जा, पंढरीला जा, पंढरीला भेटा, मग तो देव तुम्हाला सुखरूप होण्याचा मार्ग सांगेल, जीवन मुक्ततेचा मार्ग सांगेल. कारण पंढरपूरला गेल्यानंतर मार्ग का मिळतो, कारण तो सुखाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, म्हणून एक वेळ त्याचं भजन करा, विठोबा रखुमाई. त्यांची सरली एकधार झाला सफल व्यापार. कोणाची सरली तर साठविला हरिजी हृदय मंदिरी. देव हृदयात ज्यांनी साठवला त्यांची. कोणी कोणी साठवला, एक प्रसिद्ध उदाहरण आपल्या सगळ्यांना माहितीये. माता माऊलींची संख्या बहुसंख्येने आहे म्हणून त्या संबंधाने सांगतो. देव हृदयात साठवला. कोणी साठवला? आपल्या सगळ्यांची लाडकी. कोण? मी अभंग गातो, तुम्ही मला तिचं नाव सांगा. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून आदोर. कोणाचा अभंग आहे? हा, संत जनाबाईंचा अभंग आहे. जनाबाईने साठवला. ऐका, अगदी 1 मिनिटात सांगतो. वयाच्या 7व्या वर्षी जनाबाईला वाटलं की आपण पंढरपूरला जावं. जनाबाई निघाली पंढरीला. आपल्या वडिलांबरोबर जनाबाई पंढरीच्या दिशेने निघाली. वारकरी भजन करत चालले होते. ज्ञानोबा तुकोबारायचा गजर चाललाय. पंढरीची वारी आता पंढरपूरच्या दिशेने निघाली. जनाबाई आपल्या वडिलांबरोबर पंढरीला येते आणि पंढरीच्या दिशेने निघालेली जनाबाई भजन करत करत पंढरपूरला पोहोचली.
पंढरीत पोहोचली. दशमीचा दिवस होता. गर्दी खूप होती. ज्ञानोबा तिकडून आले होती. एवढी गर्दी साचली होती, एवढी गर्दी की माणसाला चालवच लागत नाही. आपोआप माणसं चालत होती. पांडुरंगाच्या दरबारामध्ये गर्दी झाली. दर्शन झालं. एकादशीचा दिवस उजडला. एकादशी झाली. कान माझ्याकडे ठेवा. द्वादशी उजडली. त्रयोदशीला गोपालपुरात काला होतो. गोपालपुरातला काला झाला आणि वारकरी आता पंढरपुरातून घरी निघाले. घराच्या दिशेने चाललेल्या सगळ्या वारकऱ्यांना पाहून जनाबाईचे वडील जनाबाईला शोधत आले. जने, ए जने, जना 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 करत जनाबाईचे वडील पाहतात. जनेचा आवाज नाही. पाहत 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 पांडुरंगाच्या दरबारात आले आणि दरबारात आल्यानंतर जनाबाईचे वडील म्हणतात, जने, ए जने. जनाबाई पांडुरंगाच्या मंदिराच्या आतमध्ये बसलेली आहे. गाभाऱ्यातून जनाबाईने आवाज ऐकला तर लुटू पळत आली. 7 वर्षाची पोरगी बाहेर आली. जनाबाई वडिलांना म्हणाली, का हो बाबा मला हाक मारता? जनाबाईचे वडील म्हणाले, जना, अगं वारी संपली, काला झाला, आपल्याला आता घराकडे निघावं लागेल ना. किती दिवस थांबणार आहेस? जनाबाई काय म्हणते माहिती का? जनाबाई म्हणते, बाबा आता मला घरी नाही यायचं, आता तुम्ही जा, मला इथंच राहायचं. अगं जना, तू 7च वर्षाची आहे, कशी राहशील इथं? मला इथंच राहायचं बाबा, मला नाही यायचं. जनाबाईचे वडील म्हणतात, जना वेड्यासारखा करू नको, राहशील कुणाकडे, खाशील काय, ठेवू कुठं तुला? जनाबाईचे वडील अक्षरशः रडू लागले. जनाबाई ऐकायला तयार नाही. 7 वर्षाची पोरगी आहे, पांडुरंगाला पाहून वेडी झाली. ती म्हणते, आता मला प्रपंचात नाही, मला भजनातच रमायचंय. जनाबाई म्हणते, मला यायचं नाही बाबा, तुम्ही जा. जनाबाईचे वडील रडू लागले. रडणाऱ्या वडिलांचा आवाज नामदेवरायांनी ऐकला. नामदेवराय जवळ आले. नामदेवराय म्हणतात, का हो, का रडता? त्यांनी सांगितलं, बघा ना, माझी लेक आहे, 7च वर्षाची आहे, पंढरपुरात राहायचा आग्रह करते, यायचं नाही म्हणते कधी. जनाबाईच्या कडे पाहून नामदेवराय म्हणतात, जना, अगं पंढरपूरला राहायचं म्हणते, कशासाठी? जनाबाई म्हणते, मला पांडुरंगाचं भजन करायचं म्हणून राहायचं. मग नामदेवरायला आनंद वाटला. नामदेवराय म्हणतात, जना, मला सांग, तू माझ्याकडे राहशील का? हो, राहील ना बाबा. बरं, तू भजन करशील का? करील ना बाबा. काम करशील का? करील ना बाबा. मी सांगितलेलं ऐकशील का? ऐकल ना बाबा. मग माझ्याकडे राहू दे हिला. जनाबाईचा हात जनाबाईच्या वडिलांनी नामदेवरायांच्या हातात दिला आणि जनाबाईचे वडील निघून गेले. 7 वर्षाची जनाबाई घर सोडून आली. फक्त कान देऊ नाही का, देव हृदयात आणण्यासाठी काय करावं लागतं एवढंच सांगतोय. 7 वर्षाची जनाबाईने पंढरपुरात राहून घेतलं. नामदेवरायांच्या घरी गेली. आता नामदेवरायांच्या घरी अगोदरच माणसं कमी नाहीयेत. महाराजांनी वर्णन केलं, नामदेवाचे घरी 14 जणे जपती किंवा स्मरती हरी. 14 माणसांचं कुटुंब आहे. प्रसिद्ध अभंग आहे. जुन्या भजनी मंडळात प्रसिद्ध अभंग होता, गो नाईरा जाई दोघी सासू सुना. आता ते अभंग म्हणणारे जवळजवळ ब्रह्मलीन झाले. आहेत अजून तुमच्याकडे म्हणतात ना? नाही, तुमच्याकडे नाही चाललं भाऊ, आमच्याकडे सांगू लागलो. आमच्याकडे गेले गाव सजे महाराज. हा, फार फार आवडीनं म्हणायचं तो अभंग. दामा नामा जाना बाप लेक, नारा विठा गो दामादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी. असं 14 जणांचं वर्णन करणारा अभंग आहे. आता जनाबाई धरून किती झाले? तुम्हाला गणित कळत ना? जनाबाई धरून किती झाले? 15 माणसं झाले. 15 माणसांचं कुटुंब म्हणजे खटल्याचं कुटुंब. जनाबाई छोटी होती. जनाबाईला सगळे कामं सांगायचे. जना पाणी आण, जना टावेल दे, जना जेवायला दे, जना अमुक कर, जना अमुक कर. जनाबाईला काम काम काम. हळूहळू मोठी होता 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 जनाबाईकडे सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या. पहिली जबाबदारी जनाबाईकडे शेत थापण्याची, दुसरी जबाबदारी जनाबाईकडे दळण दळण्याची. हे सगळं करताना जनाबाई काय करायची? जनाबाई कोटारेटे करीत होती. करायची का? याचं दळ त्याचं दळ दळीत होती का? ती गौऱ्या थापायला गेली तर विठ्ठल म्हणायची. त्याचा परिणाम आहे का? गौऱ्या थापायला गेल्यानंतर जनाबाई विठ्ठल म्हणायची. त्याचा परिणाम जनाबाईने थापलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणायच्या. गौऱ्या तोंड म्हणा नाही, तोंड तोंड आपले जनाबाईच्या गौऱ्या म्हणायचे. पुढे चला. जनाबाई जर जात दळायला बसले ना, तर जात दळायला बसल्यानंतर तिला जात दळण्यासाठी कोण यायचा? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तो ये तर विश्वाचा मालक जनाबाईला दळू लागायला यायचा. त्या जनाबाईने देव कसा धरला? धरीला
पंढरीचा जोर धरिला पंढरीचा बांधता आला पाहिजे. गळा बांधुनिया दोर असा ज्याला बांधता आला त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार. त्यांचा व्यापार सफल होतो. व्यापार कुठला तर मृत्यू लोकातला. हा प्रपंच रूपी व्यापार नष्ट होण्यासाठीच आपण मृत्यू लोकात आलो. आपण बाकीचा व्यापार करण्यासाठी आलो नाही. प्रपंचात येऊन मृत्यू लोकात येऊन भगवंताला प्राप्त होण्यासाठी आपण आलो. पण तो व्यापार संपण्यासाठी संतांनी केलेला उपदेश आहे 9 वाजेपर्यंतच करायचा आहे. आदरणीय ताई पण या ठिकाणी रेणुका ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 2 मिनिटं त्यांना सुद्धा शुभेच्छा द्यायच्यात. म्हणून तो व्यापार आपल्याला करायचा आहे. त्याच्यासाठी संतांनी उपदेश दिलेला आहे. अनेक पद्धतीने सांगितलं. काय करा माहितीये का? भगवंताचं भजन करा, चिंतन करा. हे सांगितलं संतांनी. किती सांगितलं? कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणत आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं? लागोनिया पाया विनवितो तुम्हा करे टाळे बोला मुखीना असं सांगितलं संतांनी. ते पण नाही ऐकलं लोकांनी. तर अक्षरशः तुकोबांनी ओरडून सांगितलं हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. किती किती एवढं सगळं सांगून सुद्धा आपण ऐकलं. शब्बास. बरोबर आहे. एवढं सांगून आपण ऐकलं नाही. आपण ऐकलंच नाही. ते वैकुंठवासी इंगळे बाबा एक वाक्य बोलायचे जाऊ साहेब. इंगळे बाबा म्हणायचे की कीर्तनाला येणारे प्रत्येक माणूस सज्जन नसतो. हे त्यांचं वाक्य माझं नाही. माझ्यावर लोटू नका. इंगळे बाबा म्हणायचे कीर्तनात येणारा प्रत्येक माणूस सज्जन नाही. त्याच्यातले काही काही रंगेल असतात. एवढं संतांनी सांगितलं पण आपण ऐकलं नाही. ऐकलं तर मग त्यांचं काय जायचं. मला आग्रह केला म्हणून म्हणतो बरं का. आग्रह झालाय म्हणून सांगायचं. नाथ बाबा म्हणाले इतकं सांगून जर नाही ऐकलं तर मग हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जगत सेवकी बा काल वासुमणी जगत सेवकी बा आपली
मनापासून नाच वाटत होतं. मी पाहत होतो तुमचे चेहरे बरं का. पण गंमत काय झाली माहिती का, गंमत काय झाली, मस्त नाचा वाटत होतं. पण आता जर उठून नाचलो असतो ना तर उद्या एखादा म्हणलं असतं का रे काल लय बाबा झालता काय. त्याच्यात आका बेणं नाचली नाही. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, इथं देवाच्या दरबारात नाचायला लाजायचं नाही. त्याचं कारण असं आहे, देवाच्या दरबारात नाचल्याने पुन्हा प्रपंचात नाचावं लागत नाही. आपण तसं पाहुण्याच्या वरातीत चव घालून येईलच आहे ना. तिथं का आपल्याला आमंत्रण आहे का निमंत्रण आहे, तिथं डीजे पुढे नागिन करतो. तिथं 2-3 जणांनी धरून उचलावं लागत याला तरी उचलत नाही. तिथं लाजत नाही. देवाच्या दरबारात काय लाजायचंय. म्हणून आज नाही लाचलात काही हरकत नाही. जे नाचले त्यांना धन्यवाद आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल आणि आपल्याला नाचावं वाटेल त्यावेळी अजिबात जगाचा विचार करायचा नाही, बिनधास्त नाचायचं. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, भगवंताचं भजन हे जीवनाचा उद्धार करणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले की देवाला हृदयात साठवण्यासाठी भजन कारणीभूत होते. त्याला हृदयात साठवा, कारण तो आपली चिंता हरवतो. तुकोबाराय म्हणतात एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात तो सर्वस्व आपलं संपवतो. फक्त त्याला आपलं करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो काही शिल्लक ठेवत नाही. अभंगाचं शेवटचं चरण.
काही उरवण देवरी त्यांची सरली इरधार झाला सफल व्यापार झालेचे भगवत चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. चुकलं असेल माझ्या बुद्धीची दोष आहे, बरोबर आहे तो संतांचा प्रसाद आहे. आपल्या जवळ ठेवा. जीवाचं कल्याण झाल्यावर वाचून राहणार नाही. माझे